उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्यचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. अशक्य ही सारे करीतो शक्य एका क्षणात, भिवू नकोस मी पाठीशी आहे असे सांगे सदा आम्हास. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रकट दिनाविषयीची खरी हकीकत. स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. पण स्वामीसूत नावाचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्या अनुभवावरूनच आपल्याला समजले की स्वामी कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत काही अशी. शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस म्हणजे जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडे नावचं गाव होतं. त्या ठिकाणी विजय सिंग नावाचा एक मुलगा आपला भाऊ आणि भाऊजाई बरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही. तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजय सिंग खूप खिशात गोट्यात भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असे एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजय सिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चित्र शुद्ध द्वितीया आणि विजय सिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला गणपतीबरोबर. पण आज अचानक त्याच्या मनात आले की आपणच रोज खेळतोय आणि आज याने पण खेळायचे. आणि तर सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले, बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही, आज तूच खेळायचं. बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली. आणि तेच दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. आणि तो विजय सिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूपी स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे देऊन वचन तिथून ते गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस म्हणजे जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली. पण या गोष्टीचा उलगडा असा झाला. कोकणातील हरिभाऊ हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छेपूर्तीसाठी. तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्याला जवळ बोलावले, मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झाला आहेस. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं. तेव्हा स्वामी म्हणाले की रडतोयस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, याच्यावर हात फिरवून बघ. आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला. विजय सिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून तर ते स्वामी सुतांचंच पूर्व अवतार होते. आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला. या गोष्टींना स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे. ती पुढील प्रमाणे. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहेत. तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते, माझे बळ मी सदैव ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहेत. नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते. स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचे काम सुरू केले.
काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता. तर ते ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षदा तुळस फुले वगैरे पाहून सर्व दैवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि कुंडली पाहून स्वामींना खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्यांच्या ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले. स्वामींचे आत्मलिंग आणि त्यांच्या हयातीपर्यंतचे त्यांच्या हातावर. याचाच अर्थ स्वामिनीवरील कुंडलीला म्हणजेच प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्याचाच प्रसाद म्हणून नाना रेकींच्या हातावर विष्णुपद उमटले. आजही ही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कर्दळी वनातून योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपवून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते. स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठीच खूप मोठी महापर्वणी. आजच्याच दिवशी हा अक्कलकोटस्थ परब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्वपुण्याईने आपल्याला प्राप्त झाला होता. या भूतलावर अवतीर्ण होऊन सर्व जगतांवर अनंत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा आज प्रकट दिन व जयंती महोत्सव आहे. हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नव ऊर्जा, धैर्य, दिलासा आणि अगाध करुणा प्राप्त करणारा आहे. सूर्याला तेज पुरवणारा आणि मातेच्या हृदयात ममता निर्माण करणारा तेजरूपी मायासागराचा धनी असलेला आपला श्री स्वामी देव याच चैत्र शुद्ध द्वितीया शके 1071 इसवी सन 1149 मध्ये छेली या खेडेगावी प्रकट झाला होता. आपल्या परब्रह्माचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे त्याचपेक्षा लाखपटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवनचरित्र आहे. हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. इसवी सन 1149 ते 1878 हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो. परंतु 1149 पूर्वी आणि 1878 नंतरही दृश्यादृश्य स्वरूपात स्वामींची लीला चालूच होती व आजही चालूच आहे. तेव्हा स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे हे सूर्याला गवसणी घालण्यासारखे महाकठीण कार्य आहे. तरीसुद्धा दयासागर स्वामींनाच शरण जाऊन आपण स्वामींचा प्रकट दिन सोहळा श्री स्वामी सूत महाराजांच्या पुढील अभंगातून पाहूया. दत्त माझा अवतरला दीनभक्ताच्या काजाला, छेली खेड्या ग्रामा माझी झाला अवतार हा सहजी. गोटी खेळण्याचा रंग तेव्हा मनी झालो दंग, तेथे होता विजय सिंग आता येथे करू रंग. गजानन आनंदला पाहुनिया त्या खेळाला, नाचताती चहू कोणी न पुरे वाजतीस चरणी. गोटी गोटीचा हा वाद हरीचा हसण्याचा छंद, हसू लागले वक्रतुंड हलवुनी प्रीती सोंड. विष्णू स्तंभी प्रकटले दत्त गोटी फोडूनी आले, माझ्या स्वामींची करणी कंप होतसे धरणी. गोटी विजय सिंग मारी दुसरी गोटी होय करी, गोटींचा हो पडला ढीग चकित झाला विजय सिंग. गोटी स्वामी राया झाली स्वामी हस्ती ती शोभली, गोट्या झाल्या रानो माळ काय मोजेचा हा खेळ. एक प्रहर खेळ झाला समर्थ दाविली ती लीला, स्वामी सूत म्हणे झाला अवतार भक्तांच्या काजाला. यावरील अभंगातून स्वामीसुतांनी स्वामी प्रकट दिनाचा प्रसंग वर्णन केला आहे. स्वामीसुतांनी स्वामींच्या प्रकट दिनावर भाष्य करणारे अनेक अभंग लिहिले आहेत. त्यापैकीच हा एक आहे ज्यातील स्वामी प्रकट दिन सोहळा आज आपण पाहणार आहोत. या अभंगाच्या सुरुवातीला स्वामीसुतांनी जो दत्त हा शब्द वापरला आहे तो स्वामी महाराजांसाठी वापरला आहे. तर दत्त महाराजांसाठी अभंगाच्या मध्ये दत्त गोटी फोडून आले हा उच्चार केला आहे. स्वामीसूत म्हणतात, माझा स्वामी जो अवतरला आहे तो केवळ भक्तांच्या कल्याणासो, भक्तांचा सांभाळ करणे, धर्माचे रक्षण करणे, अधर्मियांचा सर्वनाश करणे हेच भगवंताचे प्रमुख कार्य आहे. याच कारणासाठी ते आपले नाव रूप बदलून अवतार धारण करत असतो. पण यावेळी परब्रह्माने स्वतःच येणे केले आहे. याने कोणताही अवतार धारण केला नाही किंवा इतर कोणत्याही देवतेला पाठवलं नाही, तर प्रत्यक्ष पूर्ण परब्रह्म स्वतःच यावेळी आपल्या मूळ रूपात अवतीर्ण झाला असे स्वामीसूत सांगतात. ही घटना कुरुक्षेत्रा हस्तिनापूर जवळील छेली या खेडेगावी घडली, जेथे हा परब्रह्म अगदी सहजतेने प्रकट झाला. सहजतेने शब्द वापरण्यामागचा उद्देश स्पष्ट दिसून येतो की
हा अवतार 9 मास मातेच्या उदरी राहून प्रसूती पीडा सहन न करता झालेला आहे. म्हणजेच धरणी दुभंगून 8 वर्षाची बालक मूर्ती प्रकट झाली. परब्रह्म 8 वर्षाच्या बालक स्वरूपात अवतीर्ण होण्यामागचे कारण स्वामीसूत आपल्या एका अभंगात सांगतात की हस्तिनापूर नजीक छेलीग्रामी भगवंताचा परब्रह्म विजयसिंग हा गोटीला भगवंत मानून खेळत होता. विजयसिंग ही गोटी वटवृक्षाच्या छायेस गोमटी भगवंत मानोनिया जगजेठी मांडोनिया खेळत असे. नाव घेऊनी भगवंताचे गोटी आहे कौतुक तयाचे. असा खेळ तो बालक खेळत असताना पुढे काय करत आहे पहा. एकटाच बोले आपसात माझे देवबाप्पा खेळ वेगी असे म्हणत तो बालक स्वतःचा आणि भगवंताचा असे दोन्ही डाव स्वतःच खेळत होता. आपण आणि परमेश्वर वेगळे आहोत ही भावनाच त्याच्या मनात नसल्यामुळे तो हा खेळ खेळत होता. शेवटी अशा निष्पाप आणि निर्मळ मनाच्या बालकाचे अंतःकरण ओळखून आपली प्रकट होण्याची योग्य वेळ आली आहे हे जाणून स्वामींनी प्रकट होण्याचे ठरवले. एकदा प्रकट होण्याचे ठरवले की मग क्षणाचाही विचार न करता स्वामी महाराज भगवत्स रूपात नित्यमग्न असलेल्या 8 वर्षाच्या विजयसिंगच्या निमित्ताने वटवृक्षाच्या झाडाखाली असलेल्या श्री गणेशाच्या साक्षीने परब्रह्म स्वरूपात प्रकटले. प्रकट झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या विजयसिंग या भक्तांसोबत गोट्या खेळण्याची लीला दाखवित होते. या खेळात काही वेळाने अन्य 2 बालकही सामील झाले. आता स्वामी महाराज विजयसिंग, रामसिंग आणि हरिसिंग असे 4 मिळून हा गोट्याचा खेळ खेळत होते. खेळताना स्वामी महाराज खूपच हट्ट करत होते. आपल्या मर्जीप्रमाणे वागत होते. स्वामींचा हा मनमानी खेळ व हेकेखोरपणा पाहून त्या वडाखाली असलेल्या मंदिरातील श्री वक्रतुंड गणेश हा स्वामींच्या या अद्भुत लीलेचे कौतुक करत मोठमोठ्याने हास्य करत आपल्या देवळातून बाहेर चालत आले. बाहेर येऊन तो ही लीला मौजेने पाहत उभे राहिले. सर्वजण गोटी खेळण्यात दंग होऊन गेले. स्वामी महाराज ही मोठ्याने हास्य करत अगदी लहानाहून लहान होऊन तल्लीनतेने हा खेळ खेळू लागले. श्री गणेश भगवान आपली सोंड प्रेमाने गदागदा हलवून मोठ्याने हास्य करत या खेळाचा आनंद घेत होते. मुलांचा दंगा व स्वामींचा आणि गणेशांचं हास्य ऐकून सर्व इतर देवतांनाही याबद्दल कुतूहल निर्माण झाले. अवकाशात उभारून सर्व देवता हा अजब खेळ पाहायला गर्दी लागल्या होत्या. तेवढ्यात मुलांच्या बाजूलाच असलेल्या मंदिराच्या एका खांबातून श्री भगवान विष्णू प्रकट झाले. तर स्वामींनी फेकलेल्या एका गोटीमधून श्री दत्तात्रय भगवान गोटी फोडून बाहेर आले. स्वामींच्या या कृत्याचे धरणीमाता कंप पाहू लागली. तशाच मग इतर देवताही आकाशातून हा दिव्य खेळ पाहत पुष्पवृष्टी करत होते. यक्ष, गंधर्व, किन्नर नृत्य करत होते. हे होत असतानाच विजयसिंग स्वामींची एक गोटी जिंकत होता. तसेच लगेच स्वामींच्या हातात एक नवीन गोटी येत होती. थोड्या वेळाने तेथे गोट्यांचा खूप मोठा ढीग जमा झाला. हे दृश्य पाहून विजयसिंग चकित होऊन गेला. स्वामी मायेने सर्वत्र गोटी दिसू लागली. शेवटी तीच स्वामींच्या हातात ही शोभून दिसू लागली. आजूबाजूला सगळीकडे रानमेळ गोट्या दिसू लागल्या. हा खेळ पाहून सर्वजण मौज करत होते. संपूर्ण 1 प्रहरभर हा खेळ स्वामींनी खेळून एक आगळीवेगळी लीला सर्वांनाच दाखवली. सर्वत्र मी आहे, मी सर्व व्याप्त आहे हाच संदेश स्वामींनी प्रकट होऊन दिला. प्रकट होताच गोट्यांचा खेळ खेळून परब्रह्माने आपलं ब्रह्मांड नायक असून या गोट्यांसारखेच अनंत ब्रह्मांड माझ्या हाती असून मी त्यांच्याशी हवे तसे खेळतो, माझ्या इच्छेशिवाय काहीही घडू शकत नाही हा बहुमोल संदेश त्यांनी दिला. श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी प्रकट काल इसवी सन 1856 ते 1878 हे इसवी सनाच्या 19व्या शतकात होऊन गेलेले. महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले होते, अशी ही बऱ्याच भक्तांची श्रद्धा आहे. मी नृसिंह भान असून श्रीशैलमजवळील कर्दळी वनातून आलो आहे हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नरसिंह सरस्वतीचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट संप्रदाय दत्त संप्रदाय भाषा मराठी कार्यरत महाराष्ट्र व कर्नाटक दत्त संप्रदायाचा प्रसिद्ध वचन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. संबंधित तीर्थक्षेत्र अक्कलकोट गाणगापूर. स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी. आजच्याच दिवशी हा अक्कलकोटस्थ परब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्वपुण्याईने आपल्याला प्राप्त झाला होता. या भूतलावर अवतीर्ण होऊन सर्व जगतांवर
अनंत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा आज प्रकट दिन व जयंती महोत्सव आहे. हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नवऊर्जा, धैर्य, दिलासा आणि अगाध करुणा प्राप्त प्रदान करणारा आहे. सूर्याला तेज पुरवणारा आणि मातेच्या हृदयात ममता निर्माण करणारा तेजरूपी मायासागराचा धनी असलेला आपल्या परब्रह्माचा जन्म म्हणजेच प्रकट दिन आज आहे. म्हणूनच उधळा गुलाल, वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अशक्य ही सारे करीतो शक्य, एका क्षणात भिवू नकोस मी पाठीशी आहे, सांगे सदा आम्हास. तर ही स्वामी प्रकट दिनाविषयीची थोडीशी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.